शांतीत क्रांती या वेबसिरीजचा दुसरा सीझन बघितला आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ करावासा वाटला. एक क्लिअर करतो की हा रिव्ह्यू नाहीये, सिरीजचा रिव्ह्यू नाहीये. मला जे भावलं त्यातलं, ती जी मॅजिक आहे, जादू आहे, ती जादू जी भावली ती तुमच्यापर्यंत पोचवावी असं वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि बाकीचं आहेच सगळं. सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण या चॅनलमधून मी वेगवेगळ्या प्रकारचं मोटिवेशन, किंवा आता हे सिरीज आहे तर सिरीज किंवा एखादा सिनेमा, त्यातून काय मोटिवेशन मिळतं, त्यातून आपण काय घेण्यासारखं आहे, याच गोष्टी शेअर करत असतो. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल, आणि बेल आयकन दाबा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. शांतीत क्रांती सीझन 2 नाव खूप धमाल आहे. अर्थात भाडीपाची सिरीज आहे. भाडीपाबरोबर TVF आहे, त्याच्याबरोबर द व्हायरल फीवर, ज्यांनी भारतामध्ये ऍक्च्युली टेलिव्हिजन सोडून तरुणांसाठीचा, त्यांना आवडेल अशा पद्धतीचा कंटेंट करायला चालू केला. हा हिंदीमध्ये होता. भाडीपानं त्याच धर्तीवर मराठीमध्ये कंटेंट सुरू केला. आता हे दोन दिग्गज या सिरीजच्या निमित्तानं एकत्र आले, म्हणजे पहिल्या सीझन पासूनच, आणि आता या दुसऱ्या सीझनलाही ते एकत्र आहेत. बरं, आता या सीझनमध्ये पुन्हा तरुणांचीच गोष्ट आहे. तीच कॅरेक्टर्स आहेत जी मागच्या वेळी होती. तो सीझनही बघितला नसेल तर बघून घ्या. सोनी लिव्हवर उपलब्ध आहे हे दोन्ही सीझन्स. या 3 कॅरेक्टर्सची नावं वेगवेगळी. ही एक आहे तो प्रसन्न आहे, एक दिनार आणि एक श्रेयस. पशा, चिप्स और दिन्या आणि श्रेया, अशी ही 3 कॅरेक्टर्स आहेत. तिघांचे स्वभाव भिन्न भिन्न आहेत, पण तिघही घट्ट मित्र आहेत. या मित्रांची ही कथा आहे, आणि ही कथा रोड ट्रिप आहे. मागच्या वेळी त्यांना गोव्यात जायचं असतं आणि ते शांतिवनला जाऊन पोहोचतात. तिथं त्यांना काय मिळतं, काय ज्ञान मिळतं, काय अनुभव येतात, याच्यावरची ती गोष्ट होती. यावेळी दारू पिल्यानंतर या लोकांना थायलंडला जायचं असतं, आणि थायलंडला जाताना काही गोष्टी अशा घडतात. परत एक त्यातला दारू पित नाही. दिनार आता पूर्ण बदललेला आहे, पूर्वीचा दिनार नाहीये. पशा आणि श्रेया मात्र तसेच आहेत साधारणपणे. पशाचं लग्न होऊन त्याला एक मुलगी आहे. श्रेया अजून करायचं नाही करायचं, कारण मागच्या वेळी त्यानं ते होती त्या गर्लफ्रेंडला तर नाही विचारलं, त्यामुळे तिचं लग्न झालं. आता श्रेया एकटा आहे, सिंगल आहे. अशी ही मंडळी एकत्र आलीत परत एकदा, आणि परत एकत्र आल्यावर दारू पिऊन मगाशी म्हटल्याप्रमाणे आता यांना थायलंडला जायचंय. थायलंड नाही तर नाही, परदेश जायचंय. मग नेपाळला जाऊ. नेपाळला जायला निघतात. जाताना त्यांच्या लक्षात येतं, आधी तर पिऊन आलेले असतात, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांच्या लक्षात येतं आपण तर बसनं नेपाळला निघालोय, ते पण यात्रा कंपनीच्या. यात्रा कंपनीची बस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन्स आहेत. आता या सगळ्या सिनियर सिटीजन्स बरोबर हे 3 टवाळ त्या रोड ट्रिपला निघाले. रोड ट्रिप म्हणजे प्रवास. कुठलाही प्रवास हा खूप काही शिकवतो, आणि एस्पेशली असा प्रवास की जो अनपेक्षित असतो, जो अनप्लॅन्ड असतो. हा प्रवास जो त्यांनी ठरवलेला नाहीये, नियोजन नाहीये, कुठून कसं कधी जायचं हे माहीत नाहीये, आणि असा प्रवास जे अनुभव त्यांना देतो, त्याचीच ही गोष्ट आहे शांतीत क्रांती सीझन 2. बरं, याच्यात गंमत अशी आहे, दिनार खूप सुधारलाय, मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप बदललाय, शांत झालाय, वेगळाच दिनार पाहायला मिळतो. पशा त्याच्या त्या बंदिस्त कवाडात, म्हणजे त्याला ते जबरदस्ती झाली आहे सगळ्याची, आणि तो ऍक्सेप्ट करत नाहीये, गोष्टी ऍक्सेप्ट करत नाहीये. वेळा श्रेया गोंधळलेला आहे. तर ही 3 मंडळी आता जात आहेत. दिनार शांत असल्यामुळे दिनार प्रत्येक वेळी रिॲक्ट करताना अतिशय शांतपणे रिॲक्ट करतो, धीर गंभीरपणाचा आव आणतो. पण या तिन्ही कॅरेक्टर्समध्ये, या तिन्ही मित्रांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, आणि ती गोष्ट म्हणजे ही लोक पळतायत. बरं, ही पळतायत, ही कशापर्यंत पळत नाहीयेत, तर कशापासून तरी पळतायत, कुणापासून तरी पळतायत. या कशापासून पळतायत किंवा कुणापासून पळतायत हे अगेन सिरियलमध्ये बघणं खूप मजेदार आहे. यांचा हा पळण्याचा प्रवास, दिनार जरी स्वतःला खूप असा मच्युअर आणि आता खूप मी शांत झालोय असं प्रोजेक्ट करत असला, तरी सुद्धा हाही पळतोय. पशा त्याच्या मॅरिड लाईफ पासून, अचानक आलेल्या सांसारिक जबाबदारीतून पळायचा प्रयत्न करतोय, कारण ते अजून त्यानं ऍक्सेप्ट केलेलं नाहीये, स्वीकारलेलं नाहीये. श्रेया पळतोय त्याच्या डॉमिनेटिंग आईपासून. असं वरकरणी वाटत असलं तरी त्याच्या त्या पळण्याला अगेन वेगवेगळे शेड्स आहेत. ट्रिपवर त्यांना ते शिंदे भेटतात, जे शिंदेंनीच मागच्याही याच्यात होते, त्यांनीच ती ट्रिप ऑर्गनाईज केली आहे.
त्यांचीच यात्रा कंपनी आहे. त्यानंतर बाकीची मंडळी आप्पा आहे, एमजे आहे आणि ते एक सर आहेत, मी सॉरी त्यांचं नाव, त्या कॅरेक्टरचं नाव विसरलो. अशी एक 5-6 कॅरेक्टर्स आणि अजून एक मुलगी आहे कनी नावाची, जी येणार आहे मुलगी. पशा ओपन अप होताना मित्रांसोबत होत नाही, त्या कनी सोबत होतो. बर, या ट्रिपवर चुकून म्हणण्यापेक्षा दारू पिल्यानंतर ज्या गोष्टी घडल्यात त्यामुळे चुकून, अदरवाईज दारू पिण्याच्या त्या शुद्धी बेशुद्धीमध्ये स्वतःच्या मुलीला पण, लहान बाळाला घेऊन आलाय तो ट्रिपवर. ती एक पहिल्या काही 1-2 सीझन एपिसोडमध्ये धमाल आहे. मग ते बाळ त्यानंतर जातं आणि समृद्धी नावाचं नवीन कॅरेक्टर येतं, जी मुलगी श्रेयासाठी त्याच्या आईनं ठरवली आहे, जिच्याशी त्याला लग्न करायचं नाहीये आणि तिला भेटायची इच्छा नाहीये. बरं, ती आता मुलगी या ट्रिपवर आली आहे. हळूहळू गोष्ट उलगडत जाती. बरं, याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की दिनारच्या मागं काही गुंड लागलेत, म्हणजे या बसच्या मागं काही गुंड लागलेत कन्नड, कारण दिनारचा आजोळ कर्नाटकातला आहे, धारवाडचा आहे. त्यामुळे ते एक वेगळा ट्रॅक आहे. 20 कोटी रुपयाच्या संपत्तीवर, 20 कोटी रुपयाच्या मालमत्तेवर पाणी सोडून हा मुलगा आलाय. इतका तो बदललाय दिनार. पण जसजसं आपण कथेत पुढे जात राहतो तसतसं या कॅरेक्टर्सचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने रंजक होतो. पण ही कॅरेक्टर्स जी स्वतः गोंधळलेली आहेत, स्वतः त्यांच्या प्रॉब्लेम्सनी झगडतायत, ती मंडळी एकमेकांना मात्र सार्कास्टिकली का होईना, उपरोधिकपणे का होईना, किंवा खेचायची आहे, रोस्टिंग करायचं या हेतून का होईना, काही ना काहीतरी सोल्युशन्स देतात. ट्रिपवरची इतर मंडळीही एकमेकांशी अशाच पद्धतीनं वागतायत. खूप मजेदार गोष्टी घडतायत, खूप धमाल विनोद होत आहेत त्याच्यामधनं. बर, ह्या सिरियलचा एक महत्वाचा भाग असा आहे की याचा टार्गेट ऑडियन्स फिक्स आहे. म्हणजे खरं पाहिलं तर ही कॅरेक्टर्स तिशीतली, ती अर्ली 30s. पण अर्ली 30s असूनही ही रिलेटेबल आहे सिरीज. म्हणजे ही सिरीज तुम्ही 20 वर्षाच्या मुलालाही रिलेटेबल आहे आणि 40ल्यालाही रिलेटेबल आहे, कारण त्यांनाही कुठेतरी या टप्प्यावरती गेली होती किंवा आताही जात आहेत. 20 वर्षाच्या मुलासाठी पण ही, इनफॅक्ट ना, ही सिरीज आहे ना, ही डिलेमाची सिरीज आहे. म्हणजे दुविधा, हे करू का हे करू, हे करू का हे करू, काय नेमकं मी चूज करू, आणि ह्या मी काय नेमकं निवडू, ह्या निवडीचे जे पर्याय आहेत त्या पर्यायांवर निवडायची गडबड आहे ना, ही गडबड म्हणजे हे गोंधळ पण म्हणजे या मित्रांची कथा आहे. खूप सुंदर आहे. हे बेसिक कथेविषयी आहे. सारंग आणि पॉलानं मिळून डिरेक्ट केली आहे. खूप मस्त केली आहे त्यांनी डिरेक्ट. मी मगाशीच म्हटलं हा रिव्ह्यू द्यायचा नाही मला, त्याच्यामुळे मी त्यातल्या टेक्निकल आस्पेक्ट्सवर काहीच बोलणार नाही. याच्यामध्ये मला ज्या भावल्या गोष्टी, त्या गोष्टी अशा आहेत की आयुष्यातल्या कितीही कठीण प्रसंगात सुद्धा हसत राहायला हवं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शिंदे हे कॅरेक्टर आपल्याला ते शिकवतं, त्या माणसाला इतके प्रॉब्लेम्स आहेत, इतकं काय काय होत असतं. कारण ही मंडळी तर काय बेशुद्ध आहेत, किंवा सॉरी, बेशुद्ध म्हणजे दारू पिलेली आहेत आणि गोंधळलेली आहेत आणि हे सगळं आहेत, पण यांची गोष्ट वेगळी आहे. पण शिंदे मात्र त्याच्यावर अख्ख्या ट्रिपची जबाबदारी आहे. यात्रा कंपनी काढली आहे त्यांना सगळं विकून, आणि त्या ती पोरं काहीतरी गडबड करतायत. आता ह्या सगळ्यांना सांभाळून घेऊन ते सिनियर सिटीजन्सच्या तक्रारी आणि अजून प्रवाशांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स सगळं करत करत या माणसाला ते घेऊन जायची ट्रिप. किती प्रॉब्लेम्स आहेत त्याला, पण तो घेऊन निघतोय. प्रत्येक कॅरेक्टरचा आपला एक प्रवास आहे. एमजे म्हणून ज्या एक काय बरं त्यांचं नाव, जाधव एम वरून, मला ते तुम्ही बरेच 1-2-4 दिवस झाले बघून, मीनाक्षी जाधव होते, तर त्यांनाही पोरं एमजे म्हणत असतात. बट शी सो कूल, इतकी स्वीट आहे त्या, आणि त्यांचं तत्वज्ञान एका पद्धतीनं सांगतात अफलातून. आणि हे तत्वज्ञान अगेन तुम्ही भारतामधल्या त्या वयोगटातल्या कुठल्याही स्त्रीला विचारा, नक्की तिचं पण, म्हणजे 90% स्त्रियांचं हेच तत्वज्ञान असेल, हेच मनोगत असेल. त्यामुळे परत मी मगाशी म्हटलं जसं एज ग्रुप, अक्रॉस एज ग्रुप्स ही रिलेटेबल आहे सिरीज. एखादे प्रोफेसर असतातच आपल्या, एखादे शिक्षक असतातच, तसे इथंही आहेत जे सतत काय ना काहीतरी शिकवत असतात. त्यांना माहिती प्रचंड असते. ऍट टाइम्स त्यांच्याविषयी प्रचंड आदर वाटतो, ऍट टाइम्स आपण इरिटेट होतो. हनीमूनवर आलेलं एक जोडपं आहे. आता हनीमूनवर आलेलं जोडपं यात्रा कंपनीतून का आलं हे विचारायचं नाही, परत ती एक धमाल आहे त्याच्यामध्ये. तिन्ही कॅरेक्टर्सचे वेगवेगळे स्वभाव एकमेकांना आपटत राहतात, त्यातून गमती जमती घडत राहतात. प्रत्येक टप्प्यावर आपण हसत राहतो, ऍट टाइम्स आपण अंतर्मुख होतो, विचार करायला लागतो. सहज जाता जाता एखादी अवघड गोष्ट पण हे कॅरेक्टर्स सांगून जातात, आपल्याला शिकवून जातात, आणि मग वाटतं अरे हा यार, माया कसं लक्षात आलं नाही. तर ही गंमत आहे ना, ही रोड ट्रिपची आहे. कारण रोड ट्रिपवर
असंख्य अनपेक्षित घटना घडतात आणि त्या अनपेक्षित घटनांना तोंड देण्याची आपली तयारी नसते मानसिक, आणि तरीही आपण त्या क्षणाला सुचेल ती गोष्ट करतो, मनाला रुचेल ती गोष्ट करतो आणि निर्णय घेतो. काही वेळा निर्णय चुकतात, काही वेळा निर्णय बरोबर येतात. बरोबर आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्यात केपेबिलिटी आहे, चुकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण अजून चांगलं करू शकलो असतो. पण आता केलंय ते केलंय, यातनं बाहेर पडणं भाग आहे. अशा खूप मजेदार गोष्टी होतात. त्याच्या या सिरियलमध्ये ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आहे, म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, म्युझिक कुणाचं आहे, काय, हे सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला. त्यामुळे त्याच्यावर मी काय फार वेळ घालवत नाही. मी फक्त मला जे भावलं ते आत्ता सांगितलं. सगळ्या अभिनेत्यांनी उत्तम काम केलंय, मजा येते, छोटी छोटी कॅरेक्टर्स सुद्धा लक्षात राहतात आपल्या. आणि मला वाटतं बघून घ्या एकदा. अगदी किती किरकोळ आहे, 5 एपिसोडची सिरीज आहे, मस्त लवकर संपून जाईल. बघून घ्या, धमाल आहे. आणि आय थिंक यू विल एन्जॉय इट. आणि आधीचा सीझन बघितला नसला तोही बघून घ्या, सोनी लिव्हवर अवेलेबल आहे. सो हॅट्स ऑफ टू यू गाईज. आणि मी सांगेन की ह्याच्यापेक्षा चांगला कंटेंट, हा असाच आम्हाला एंटरटेन करणारा कंटेंट बनवत राहा. अँड ऑल द बेस्ट टू यू गाईज. आणि हे झालं या मेकर्ससाठी. आणि आपल्यासाठी असे अनपेक्षित रोड ट्रिप्स आपण सुद्धा कधीतरी प्लॅन्स करायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर जे अनुभव येतात त्यातनं आपण काहीतरी शिकतो. आता असं जर तुम्ही काय केलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा मला की अशी रोड ट्रिप आम्ही केली होती आणि त्यात काय धमाल केली, काय अनुभव आले तुम्हाला. आय वुड बी रिअली इंटरेस्टेड टू नो. बस हेच सांगायचं होतं. त्यामुळे फार मोठा व्हिडिओ करत नाही, हा छोटासा व्हिडिओ आहे. एन्जॉय करा. आणि जे आपले मित्रमंडळी आहेत आपल्या त्या ट्रिपमधले, किंवा अशी आपली इच्छा आहे की यांच्याबरोबर जायला पाहिजे कुठेतरी, त्यांना शेअर करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ. थँक्यू.